श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्याला माहीत आहे की उद्या आहे एकादशी, भागवत एकादशी, आणि उद्या आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होणार आहे. कापूर आपण जेव्हा जाळतो तेव्हा कापूर जो आहे तर तो वातावरणातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट करत असतो. वेगवेगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार होते. आपण सतत निगेटिव्ह विचार करणे, त्यासोबतच आपल्या घरातील जर काही मतभेद असतील, कलह असतील, वादविवाद असतील, बाहेरच्या कोणी व्यक्ती वाईट भावनेने आपल्या घरामध्ये येत असतील तरीसुद्धा नकारात्मक जी ऊर्जा आहे तर ती निर्माण होत असते आणि आपल्याला ही जी ऊर्जा आहे तर ही संपवायची आहे. जेव्हा आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते तेव्हा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते, आणि जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये असते तर तेव्हा सर्व गोष्टी ह्या सकारात्मक होतात. सकारात्मक ऊर्जा जेवढी आपल्या घरामध्ये जास्त असते तर तेवढ्या कमी वाईट गोष्टी ह्या आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्यामुळे घराला जरी काही नजरदोष असेल, काही वाईट बाधा झालेली असेल किंवा कोणी वाईट भावनेने आपल्या घराबद्दल विचार करत असेल तरीसुद्धा तुम्हाला कापुरासोबत ही जी वस्तू आहे तर ती जाळायची आहे. त्याप्रमाणेच तिन्ही सांजेला, म्हणजे तिन्ही सांज ही लक्ष्मी माता घरी येण्याची वेळ असते, तर 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला एक लक्ष्मी मातेसाठी दिवा हा सुद्धा नक्की लावायचा आहे. हा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. सर्वात अगोदर आपण पाहूया की आपल्याला कापुरासोबत काय जाळायचं आहे. तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये तुम्हाला 7 ते 8 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या कापराच्या खाली तुम्ही तामणामध्ये तांदूळ ठेवू शकता, त्यावरती हे कापूर ठेवा आणि यानंतर तुम्हाला या कापरावरती ठेवायचे आहेत त्या म्हणजे तुम्हाला 2 ते 3 लवंग ठेवायचे आहेत, 2 ते 3 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत. तसेच यासोबत तुम्ही तमालपत्रसुद्धा ठेवू शकता आणि देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. यानंतर तुम्हाला 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, तर असा मंत्र जो आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. हा विष्णूंचा मंत्र आहे आणि उद्या एकादशी आहे म्हणून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि यानंतर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट व्हावी, घरातलं वातावरण सकारात्मक व्हावं, घरामध्ये कलह, वादविवाद अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून विष्णूंजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर असावी म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला सुद्धा प्रार्थना करायची आहे. महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे. यानंतर या तामणामध्ये जो कापूर आपण घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला संपूर्ण घरभर हा जो धूर आहे, हे जे तामण आहे तर ते आपल्याला फिरवायचं आहे, जेणेकरून हा कापूर, लवंग हा जाळल्यानंतर जो धूर होणार आहे तो आपल्या घरामध्ये संपूर्ण घरभर पसरेल आणि आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, वाईट बाधा आहे तर ती नष्ट होईल. आणि शेवटी आपल्याला मुख्य दरवाजाच्या तिथे आणून हे तामण ठेवायचं आहे. जेव्हा हा कापूर वगैरे पूर्ण विजेल तर तेव्हा यामध्ये जी रक्षा वगैरे उरणार आहे तर ती तुम्ही विसर्जित करायची आहे. तामण स्वच्छ धुवून ठेवायचं आहे. अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे. यानंतर आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला 6:30 ते 7 किंवा 6 ते 7:30 या वेळेत, म्हणजे तिन्ही सांजेला लावायचा आहे. अगदी तुम्ही 8-9 वाजता लावू नका. या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. हा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. आपल्याला माहीत आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीला अतिशय महत्त्व आहे. तुळशीला स्पर्श आपल्याला करायचा नाही, ही काळजीसुद्धा घ्यायची आहे. तुळशीच्या बाजूला हा दिवा लावायचा आहे. दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे. तुमच्याकडे दिव्यासाठी आसन असेल तर ते आसन ठेवा, त्यावरती हा दिवा ठेवा किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा, यावरती हा दिवा ठेवा. दिवा म्हणून तुम्ही पंती घ्या, निरंजन घ्या, समई घ्या, मातीचा दिवा घ्या, कोणताही दिवा चालेल. तुपाचा दिव्यामध्ये वापर करा, परंतु तूप वापरणे शक्य नसेल तर कोणतंही तेल वापरा. मोहरीचं तेल वापरा, तिळाचं वापरा किंवा रेग्युलर तुम्ही देवपूजेमध्ये जे तेल वापरता देवघरात दिवा लावण्यासाठी तर ते सुद्धा वापरलं तरी चालेल. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात म्हणजे 2 वाती एकत्र घालायच्या आहेत. दिव्यामध्ये कधीही सिंगल वात घालायची नाही, लक्षात घ्या. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती घातल्या जातात. तर ही जोडवात घालायची आहे आणि ही वात प्रज्वलित करायची आहे. वातीची जी दिशा आहे तर ती चुकूनही तुम्हाला दक्षिण पश्चिम दिशेला करायची नाही.
तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जर करत असाल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसा यावा, आपलं उत्पन्न आहे यामध्ये वाढ व्हावी किंवा इन्कम सोर्स जे आहे तर यामध्ये वाढ व्हावी, व्यवसाय वाढावा, अशा तुमच्या इच्छा असतील तर तुम्हाला या दिव्याची जी वात आहे तर ती वात मात्र उत्तर दिशेला करायची आहे. उत्तर ही कुबेरांची दिशा आहे आणि या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये असतील, पैसा टिकत नाही, पैसा आला तर तो खर्च होतो, घरामध्ये सततचं आजारपण आहे, त्यामध्येच पैसे जास्त खर्च होत आहेत, पैसा असा घरात राहत नाही, म्हणजे आर्थिक स्थैर्य घरामध्ये नाही, लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहत नाही, म्हणून तुम्हाला लक्ष्मी मातेने आशीर्वाद द्यावा आणि आपल्या घरामध्ये कायमचं स्थिर वास्तव्य करावं यासाठी प्रार्थना करायची आहे. तर असे हे 2 साधे आणि सोपे उपाय आहेत जे आपण एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत.